एकनाथ शिंदे प्रचंड संतापले. गुंगी गुडिया प्रकरणामुळे काँग्रेसवर हल्लाबोल, थेट माफीची मागणी. काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे एकच खळबळ उडालेली आहे. या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे हे बीडचे हुकुमशहा आहेत का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. याचा एक व्हिडिओ पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसवर सडकून टीका केली जाते आहे. काँग्रेसने एका महिलेचा अपमान केल्याचा दावा सत्ताधारी तीनही पक्ष करत आहेत. दरम्यान या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे. ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केला आहे. यावर तुमचे मत काय, असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना जनतेनं काँग्रेसला त्यांची जागा दाखवलेली आहे. काँग्रेसला लोकांनी घरी बसवले अशी टीका करत काँग्रेसने हे समजून घ्यावं आणि काँग्रेसने जे विधान केलं आहे त्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. अशाच लोकांमुळे काँग्रेसची ही स्थिती आहे. लोकांनी 2024 साली काँग्रेसला त्यांची जागा दाखवली. आज त्यांची देशात, राज्यात काय स्थिती आहे? त्यांचे नेते परदेशात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा अपमान करतात, देशाची बदनामी करतात. आज याच काँग्रेसच्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अपमान केला आहे. याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. त्यामुळे आता काँग्रेस नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.